17 नोव्हेंबर 1972 रोजी राजा जानी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. शहरामध्ये सगळीकडे राजा जानी सिनेमाचे पोस्टर्स लागलेले मला आजही आठवतात. छोट्या चौकटीतले पोस्टर असायचे, मोठे कटआउट्स असायचे आणि गल्लोगल्ली रस्त्यावर, भिंतीवर राजा जानी सिनेमाचे पोस्टर्स चिकटवलेले असायचे. रुबाबदार धर्मेंद्र, त्यांच्या गळ्यात हात घातलेल्या हेमा मालिनी, असेही काही पोस्टर्स मला आजही आठवतात. राजा जानी सिनेमा हा रिलीज झाला त्यावेळी अतिशय धमाल केली होती या सिनेमाने. यातले वैशिष्ट्य म्हणजे या सिनेमामध्ये 6 गाणी आहेत. 6 गाण्यांपैकी 5 गाणी स्वर्गीय लता दिदी अर्थात लता मंगेशकरजी यांनी गायलेली होती आणि एक गाणं जे धर्मेंद्राच्या मुखात दाखवलेलं नाही, चित्रित झालेलं, परंतु ते टायटल सुरू असताना कार ड्रायव्हिंग करताना पार्श्वभूमीवर ते गाणं चालवलेलं आहे. जानी ओ जानी, जानी ओ जानी, जल्दी से आजा के बीत जाए ये जवानी, जानी ओ जानी. किशोर कुमारजीने हे अतिशय सुंदर सुरेल गाणं गायलेलं आहे आणि केवळ हे एक गाणं सोडलं तर बाकी सर्व 5चे 5 गाणी लता मंगेशकरजी यांनी गायलेली आहेत आणि ती हेमा मालिनी यांच्यावर चित्रित केलेली आहेत. त्यांच्या मुखातून ती गाणी गायल्याचं दाखवलेलं आहे. पहिलं गाणं त्यांचं आहे दुनिया का मेला मेले में लडकी लडकी अकेली शन्नो आहे, भन्नाट गाणं. दुसरं गाणं होतं आ जा कुछ कह जा आणि अतिशय तुफान गाजलेलं गाणं म्हणजे ABCD छोडो नैना से नैना जोडो, देखो दिल ना तोडो, आई शाम सुहानी, राजा जानी हे टायटल सॉन्ग. नंतर मुबारक हो तुझे दिल हे गाणं सुद्धा अतिशय छान आहे. या गाण्यामध्ये हेलनजी यांचा डान्स पण दाखवलेला आहे आणि अर्थातच हेमा मालिनी यांच्या चेहऱ्यावर अभिनय, हावभाव आणि गीत अतिशय मोहक दिसले त्या गाण्यामध्ये हेमा मालिनीजी पण. आणि आणखी एक गाणं होतं की या गाण्याचं वैशिष्ट्य असतं की हे गाणं प्रेम चोप्रा यांच्याबरोबर चित्रित केलेलं आहे आणि प्रेम चोप्राने या गाण्यात डान्स केलेला आहे, नृत्य केलेलं आहे हेमा मालिनीसोबत. खूप छान गाणं आहे ते. कितना मज़ा आ रहा है, अरमान कल रहे है, कितना मज़ा आ रहा है. तर अशी 6 गाणी बहारदार सिनेमाची कथा होती या सिनेमामध्ये.